परभणी बाजार समितीमध्ये कापसाला 7,690 रुपयांचा उच्चांकी दर मिळालेला आहे। बाजार समितीच्या टीएमसी यार्डमध्ये खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे। शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी कापूस आणण्याचं आवाहन हे बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांनी केलेलं आहे। हिंगोलीमध्ये शेतकरी आता उन्हाळी तूर लागवडीकडे वळलेले आहेत। नीर अर्जुनी गावाची तूर ही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि तुरीतून चांगलं उत्पन्न मिळतं, त्यामुळे सेनगाव परिसरात या तुरीची सर्वाधिक लागवड झाली आहे। धाराशिवमध्ये हरभऱ्याचे भाव उतरलेले आहेत, त्यामध्ये हमीभाव केंद्र सुद्धा बंद आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे गव्हाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि सध्या गव्हाला प्रति क्विंटल 2,650 रुपये इतका सरासरी दर मिळतोय। गेल्या आठवड्यात गव्हाला 2,900 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल दर होता। सांगलीतील मार्केट यार्डमध्ये हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव मिळालाय। मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनामध्ये 30 ते 40% घट झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलंय। रमजानमुळे बेदाण्याला मागणी जास्त असल्यामुळे दर तेजीत आहेत। हिंगोलीच्या साटंबा, जामठी, भांडेगाव आणि कलगाव या परिसरात उन्हाळी उडीद आणि मूग पेरणीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या उडदाची डाळ 100 रुपये तर मुगाची डाळ 110 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी उडीद आणि मूग पेरणीला पसंती दिली आहे। वाशिममध्ये उन्हाळी मूग पिकाला चांगला बहर आलाय। सिंचनाची सुविधा आणि पोषक वातावरणामुळे मुगाला मोठ्या प्रमाणात शेंगा आलेल्या आहेत। डाळीसाठी उन्हाळी मुगाला अधिक मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये सध्या रब्बी हंगामातील तसंच उन्हाळी हंगामातील बाजरीची पिकं जोरात आहेत। खेड तालुक्यामध्ये जवळपास 1600 हेक्टरवर बाजरीचं पीक घेतलं जात आहे। बाजारात सध्या बाजरीला प्रति किलो 25 ते 30 रुपये घाऊक दर मिळतोय आणि बाजरीला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे। वाशिममध्ये यावर्षी उन्हाळी हंगामामध्ये 2,511 हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी करण्यात आली, मात्र सरासरीपेक्षा यंदा 4% भुईमुगाचं क्षेत्र कमी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे। गंगापूर तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीच्या तुलनेमध्ये 231 हेक्टर ऊसाचं क्षेत्र घटलं, त्यामुळे साखर गाळप हंगाम लवकर आटपला आणि त्यामुळे 4 महिन्यांपासून कामामध्ये व्यस्त असलेले ऊसतोड मजूर आपल्या गावी परतीच्या मार्गावर आहेत। गंगापूर तालुका हा ऊस उत्पादनासाठी सध्या ओळखला जातोय। साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे। अनेक कारखान्यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीपोटी 2,800 रुपयांपर्यंत ऊस दर दिलाय। कारखान्यांच्या तुलनेत गुळ निर्मितीसाठी गुऱ्हाळांवर सध्या गाळप होत असलेल्या ऊसाला प्रतिटन जवळपास 3,700चा दर मिळतोय। मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली। रविवारी 10 किलो कांद्याला 200 रुपये असा बाजारभाव मिळाला। 12,598 पिशवी कांद्याची आवक झाली। मागच्या आठवड्यात हाच भाव 10 किलोला 180 रुपये असा होता।